जगत कसं आहे, एक तर दुःखी आहे, नाशिवंत आहे, त्याच्यामध्ये याला पुन्हा तादात्म्य आहे आणि पहिलं पाप आहे, पाहाचं काही कामच नाही. उपक्रम ते उपसंहार कशामध्ये होणार? दुःखामध्ये होणार, दुःखामध्ये. म्हणून त्याला काय झालं, ग्रस्त आश्रमवाल्या लोकाला दुःखामध्ये राहण्याची सवयच झाली. त्यानं काय करून घेतली? दुःखामध्ये राहायची सवयच करून घेतली. कित्येकाला कधी कधी सुख परवडत नाही, त्याला त्या दिवशी कुठून तरी दुःख ऐकावं लागतंय. त्यानं ऐकल्याशिवाय त्याला झोप येणार. दुःखाची गोष्ट ऐकली की मग त्याला करमल बी आणि झोप बी. त्याला मजाच वाटत नाही, सवय झाली त्याला. दुःखामध्ये राहण्याची काय झाली? सवय झाली. त्याला सवय करून घेतली तर नाही लागणार, इलाजच नाही त्याला. आता जे पुण्यवान असतात त्यांना नेहमी सगळं सुख लागत आहे, लक्षात आहे. त्याला दुःख भोगायची सवय. एकानं सुखामध्ये राहण्याची सवय करून घेतली, एकामध्ये काही काही लोकांना दुःखाच्या गोष्टी आवडत बी नाही, तर करीत बी नाही, आणि दुःख भोगीत बी नाही जास्त. अशी काही पुण्यवान मंडळी असते ती. त्या दुःखी माणसाला याचं सुख देखत नाही, देखत नाही. पण आम्ही एवढे दुःखच आहे तर ना, मस्त राहिले तर खाले तर काही वाटत नाही आम्हाला. यांना काही वाटणं म्हणतात. आमचं एवढं मोठं दुःख झालं, काहीतरी थोडं बहुत तरी, पण काय नाही. निब्बर काळजी, निब्बर काळजी. असा ग्रस्त आश्रमाचा प्रवास चालू आहे. कोणाचा? ग्रस्त आश्रमाचा असा प्रवास चालू आहे. आणि मग नेहमी संस्कार, त्याला काय नेहमी दुःखाचे जर घातलं जातं कसे असतं ते संस्कार म्हणजे बरोबर नाही करत. अशी गोष्ट, पूर्वजन्मीचं पाप संस्कार तसेच राहणार, अशी गोष्ट. एखाद्याला पूर्वजन्माची पुण्य असते, त्याला संस्कार बी चांगले भेटतात, त्याला संबंधी चांगले भेटतात, त्याला नाते होते चांगले भेटतात. जरा पुण्य आहे. प्रतिकूल, नेहमी संबंध प्रतिकूलाशी आहे. आता याला अनुकूल बनवण्याकरता याला पाठीशी गुरु करपा लागते. आता मग त्याला प्रतिकूलाला अनुकूल करण्याची त्याच्यामध्ये ताकद येते. गुरु कृपा जर असेल तर प्रतिकूल परिस्थितीला ते काय बनवतं? अनुकूल बनवतं. म्हणजे बऱ्याचशा गोष्टीकडे शास्त्राकडून गुरुकडून ऐकायला मिळाल्यामुळे त्याच्या मनावर तेवढा परिणाम होत नाही. त्यानं प्रतिबंध केला, त्या गोष्टीला काय केला? प्रतिबंध केला. आणि बाकी त्याला हे शास्त्र संत करपा हे काही बी नाही, त्याला नेहमी मुकाबला आहे. त्याच्यामध्ये ताकदच नाही ना, त्याला वापस फिरवण्याची काय नाही, त्याच्यामध्ये ताकद नाही, कमजोर पडलेला असते. ते कमजोर पडलेलं असतं, त्याचं माहोल वातावरण बी कमजोर करीत राहते. वर्षी कमजोरच करते. एखाद्याची प्रिय वस्तू एखादी गेलेली असं समजा, पहिलंच ते घायाळ झालेलं असते, पुन्हा रस्त्याला भेटला, लय तुमचं वाईट झालं हो, पुन्हा त्याला काय केलं? आठवण देऊन घायाळ केलं. त्याला विसरू देत नाही. म्हणजे नेहमी याच्याला नेहमी परिस्थिती कशी आहे? प्रतिकूल परिस्थिती आहे, म्हणजे नेहमी. आता जे परमार्थाकडे आहे त्यांनी त्या प्रतिकूलावर मात केली आणि अनुकूल बनवली परिस्थिती आपली. काय बनवली?
आता मला सांगा, ज्याचा खासच मिथ्यात्व निश्चय झाला त्याला काय मिथ्यात्व निश्चय व्हायला मोफळची गोष्ट त्यामुळे हे काय कर्मभूमी नाशिवंते सगळे मरणारे सहित आज कोणी मरायले, उद्या कोणी मरायले, परवा कोणी मरायले. पुन्हा त्यानं पाठ केले शरीर रोगाचे भांडार, शरीर रोगाचे भांडार, याच्यामध्ये संत संघटनेमध्ये हे संस्कार पडले, मग त्याला शरीरात कोणाच्या काहीच वाटत नाही. शरीर ते तर खातं काय नॉलेज, रोगाचं भांडार आहे, रोगाचं भांडार आहे शरीर. काय त्याच्यामध्ये शरीरामध्ये रोग नाही राहणार तर कोण राहील? अहो जेलमध्ये कैदी नाही राहणार तर काय दुसरे सज्जन राहतील का जाऊन? शरीरामध्ये रोग नाही राहणार तर काय राहील शरीरामध्ये? रोगच राहणार. म्हणजे त्याच्या मनावर आता याचा काही परिणाम व्हायला सुरुवात झालेली काही परिणाम पहिलेला. मग हे बरेचसे लोक नाही तर कोणता लोक? किती वर्षाचं होतं? अहो तरुण गेलं हो. अहो किती गर्भातून गेल्या त्याचं बाळच होते किंवा ते गेले तर हे तरुण होतं. गर्भातून जन्मलेले गेले, 10 वर्षाचे गेले, 5 वर्षाचे गेले, हळद लागलेले गेले, लग्नातले गेले, लेकरुवाच्या अगोदर गेले. हे तर तरुण होत 2-3 लेकराचा बाप होता. हे तर काय नवलाची गोष्ट. म्हणजे त्याचाही मनावर काय होईना आता परिणाम होईल. तेवढा परिणाम झाला मनावर. जेवढा ज्याच्यावर हे संतांचे संस्कार पडले नाहीत त्याच्या मनावरला परिणाम वेगळा आहे, लक्षात घ्या. आणि एका मनावरला परिणाम तेवढे ते हे होत नाही. याच्यामध्ये ताकद आहे, सत्वाची काय ताकद आहे, त्याच्यामुळे सत्वाची ताकद. आणि कित्येकाने मग हे संस्कार नाही पाळून घेतले ते घायाळून पडलेले, छान घायाळ झालेले. त्यांना ते कोणतंही इंजेक्शन द्या ते लागू पडून झाले, घायाळ झाले, ते औषध लागून झाले. अशी प्रतिकूल परिस्थितीशी संबंध त्याचा. अनुकूल परिस्थिती तयार केलेली नाही, आपल्याला तयार करावं लागते. अनुकूल परिस्थिती जरी करता प्रतिकूल परिस्थिती त्याच्यावर मात करण्याकरता संत संघ करते. त्याच्यावर मात करण्याकरता काय, आणि ते नित्य संत संघ असेल तर तो मात करू शकतो. नित्य असेल तर आता याचे संस्कार जास्त पडतात त्याला. आणि एक दिवस त्याच्या मनावर कुठल्याही प्रकारचा परिणामच होत नाही. आणि त्याच्यामध्ये महावाक्याचे म्हणलं तर पाहायचं कामच नाही. आता आपलं कोण होतं तर आपला विचार पडत होय, आपलं ते कोण होतं आपल्याला विचार पडत.
ते पक्क्या संस्कारावाल्याची गोष्ट आहे बरं का. कसे आधार कसे ते इकडं तिकडं झुकत जातं. जे पक्का संस्कारवाला आहे ते मला आपलं कोण होतं तर आपल्यालाही काय पडेल त्याचा कोण होता कसं नाही का त्याला विचारायची नाही चढा. आता माझं उदाहरण होतं. माझी आई असून मला विचार नव्हता. काय नव्हता विचार काय अजिबात नाही. आता मग जन्म झाला तर कोणाचं कोण काय गबाळ्यासारखं करीत बसा कुठं ना मला ते आवडलं नाही. मी माझ्या वैयक्तिक धोरणासाठी गोष्ट झालं. वैयक्तिक माझं हे सार्वजनिक नाही. आता काही भिडामध्ये असणार लोक काय म्हणतील हे काय म्हणतील आम्हाला म्हणलं लाऊडस्पीकर लावून म्हणते काही फरक पडत नाही. उलटे मग संस्कार आणखी पक्के होते. का तर आजन्मा म्हणजे आजन्मा संबंध नाही म्हणजे नाही. कोणाचे मायबाप म्हणजे कोणाचे मायबाप काही संबंध. यथार्थ स्मृती कोणती मी परमात्मा आहे म्हणजे आहे. मी अजन्मा आहे म्हणजे आहे. बस त्याच्यामध्ये काही नाही. आणखी मजा घ्यायची. कोणी काही मित्र काय आपलं पकवतं आणि मी परमात्मा. अभ्यासातून काही प्रतिकूल परिस्थितीतूनही अभ्यास केला जातं. काही कशातून जेवढी अंगावर प्रतिकूल परिस्थिती तेवढ्यावर मी अभ्यास चालू लोक करत असतात त्याच्यावर. आणि मग काही का असते आपलं वातावरण पाहून जगत मिथ्या. हवा पाणी पाहायचं आणि काय म्हणायचं मग जगत मिथ्या. आपल्या घरात घुसलं जगत सत्य. दुसऱ्याच्या घरात घुसलं आपल्या पूजेत काय करतंय तुम्हाला माहीत नाही का. जगत मिथ्या बरं मग सत्य. घुसलं नाही त्या घरात आधी घुसल्यावर मन मग महादेव झाला. तो काय झाला घुसल्यावर मग म्हणावं लागेल जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य. घुसलं नाही तोपर्यंत जगत मिथ्या आहे आणि ब्रह्म सत्य. स्वरूप सोनी महाराज मिथ्या का सत्य सत्य बरोबर बोलले. जगत मिथ्या नाही सत्य. आता हे संस्कार मग त्याच्यामुळे आहे ना अध्यात्म ज्ञान नित्यत्व काम म्हणले त्याचं कारणच ते का तर रोज संस्कार आपल्याला कशाचे पडतात सत्यत्वाचे पडतात. व्यवहार सत्य हे सत्य ते सत्य तेवढंच आत्मता आपण ऐकतच म्हणतो ते थोडं मिथ्या आहे म्हणून लगे. पण बूड कुठं धरलेले सत्यानं धरले का मिथ्यानं धरले. सत्यानं धरले तेव्हा त्याच्या मनावर परिणाम होतो. दुसरी गोष्ट मिथ्यामध्ये आसक्ती नसते. एक महत्त्वाचा पॉईंट आहे. कशामध्ये मिथ्यामध्ये आसक्तीच नसते आणि सत्यामध्ये नुसती आसक्ती जडलेली असते. नुसती आसक्ती म्हणजे त्याचा आसक्तीमध्ये काय होतं दुर्बलपणा म्हणजे कमजोरी असते त्याची. ती कमजोरी आहे. आता कोणाला काही त्रास द्यायचा असला की ते आसक्तीला टोकरीत बसते. केवळ जो कमजोर होता आसक्ती. आणि आसक्तीचीच काय बनते आसक्ती म्हणजे विषयामध्ये आसक्त असलेला माणूस. कोणी पैशामध्ये येतं कोणी बायकोमध्ये येतं कोणी नवऱ्यामध्ये येतं कोणी लेकरा बाळामध्ये येतं कोणी घराघरामध्ये आसक्त आहे. तिथं जसं त्याला टोकरलं की त्या अंगाची नुसती आग होती. कोणी देहामध्ये आसक्त आहे नुसती अंगाची आगच. एवढी आग होती की ते सहन करू शकत नाही त्या आगात. आसक्त आहे त्याच्यामध्ये.
मग वेदांत शास्त्र तुम्हाला अनासक्त जीवन जगण्याची कला शिकवतं आणि ते शिकायला पाहिजे. आता जे शिकवणारे शिकवतात, शिकत नाही त्याला कोण काय करेल. तुम्ही याच्यामध्ये आसक्त जर राहाल तर तुम्ही तुमचं चांगलं करीनं झालात असं वेदांत शास्त्र सांगतं. बाकी कोणतं शास्त्र काय सांगतं ते माहीत नाही, पण वेदांत शास्त्र सांगतं तुम्ही तुमचं चांगलं करीनं झाला आहे. आता विषयाच्या आसक्तीमध्ये विषय वासना वाढायला लागली. आता काय वाढायला लागली? वासना. वासना की जी वासना जन्माला आणते. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, 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 जन्म घेणे याची वासना, विषयाची वासना अंतकाळ जवळ आलेला आहे त्याच्यामध्ये मग्न राहते. तेच चिंतन असते त्याचं डोक्यामध्ये, तेच घुमत राहते त्या वासना. मग आता वासना घुमायला लागली. याला जसं मोटारसायकल म्हणा, सायकल म्हणा, जाण्या येण्याचं साधन असतं. आता याला बाहेर जाता येत नाही तर वासना काय करते? त्याचं वाहन बनते. जीवाचं काय बनते? वासना वाहन बनते आणि या शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये घालते, वाहन बनते. ज्यावेळेसचा प्रसंग है, राजा भर्तरी हरणाच्या आकाराचा आई आसक्त कशामध्ये होता? हरणाच्या पिल्ल्यामध्ये. मग ती मध्ये त्याला ती वासना आली आणि वासनेनं बाहेर काढलं आणि त्याला हरणाच्या जी वासना होती त्या आकारामध्ये नेऊन घातलं, त्या जीवाला. म्हणून वेदांत शास्त्र जे असं आहे की पहिला प्रहार जे केलेला आहे शमदमादी षटसंपत्तीमध्ये. शम म्हणजे काय? ते पहिला प्रहार केला त्या वासनेवर. आपण फक्त शम म्हणजे सर्व वासनेचा काय केला? त्याग केला, म्हणजे पाठ केला. भर 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 भर. शम म्हणजे सर्व वासनेचा, धम म्हणजे इंद्रियाचा निग्रह. पाठ केला. पण अंगावर ते अलंकार कधी घालण्याचा प्रयत्न केला नाही शमाचा. शमाचा अंगावर अलंकार घालण्याचा प्रयास केलेला नाही, फक्त पठन करण्याचा प्रयास आहे. ते बी 10 घोकून घोकून पठन करून घेतलेलं असतंय, म्हणून त्याचे संस्कार पडलेले असतात आणि ते संस्कार एकूण एकाचं ऐकून आपल्या तोंडातून निघतात. शम म्हणजे काय? का निघाली? कोणाला तर निघत आहे, कोणाला तर घर सुटीचे ती. पण त्या अंगावर अलंकार घातला काय? ते परमार्थ आहे बाबा. एव्हरेस्ट शिखर आहे. हे काय साधं सुद्धा वाटायला का तुला? खेळ वाटायला काय? परमार्थ म्हणजे दणक्याला तुझ्या म्हणजे काया पालट होणार आहे त्यामध्ये, या परमार्थामध्ये. एकदम काया पालट, काया बदलून जाणार आहे या परमार्थामध्ये. ते लौकिक परमार्थ थोडाच आहे.
हे दिव्य परमार्थ आहे. लौकिक परमार्थामध्ये काया पालटत नाही, कायच पालटत नाही. याच्यामध्ये काया पालटणं जरुरी आहे, बुद्धीचा पालट होणं जरुरी आहे. म्हणतो महाराज म्हणजे बुद्धीचा पालट करारे काही मागुता नाही मनुष्य जन्म. इथं का कंपल्सरी बुद्धीचा पालट होणं आहे. आता जर नाही पलटली तर पुढे गेला तू. जाणार कोणाचं काही नसते, तुझ्या मर्जीवर आहे. एकानं एस टीचं तिकीट काढून एस टीमध्ये बसलंच नाही. ते म्हणला नाही एस टीवाल्याला फसलं. ते मला काय फसलं, मला पैसे आले, तू नाही आला, तू फसला का मी फसलो? ते फसलं. तिकीट काढून बसलंच नाही. लोकांना म्हणायला ते नाही बघा एस टीवाल्याला फसलं. मला काय फसलं? मला मी गेलोच नाही एस टीमध्ये, तिकीट काढून पण गेलो नाही. तसं म्हणतो काय महाराजाला मी फसले, एवढं आडत आहे महाराज तरी मी ऐकत नाही. महाराज काय फसलं? तू फसला, महाराज नाही फसलं. ऐक नाही महाराजाला काढायचं, ऐक नाही ना बघू. आणखी शेमराव देत असेल, आणखी वासना गोळा कर, काय जाणार आहे महाराज? अशी गोष्ट ते परमार्थ आहे ना शेवटी. म्हणून मिथ्या काय करते, त्याला आसक्त राहत नाही. आणि आहेच मिथ्या. मिथ्या आहेत, फक्त संस्कार आपल्यावर सत्यत्वाचे लादले. आपण प्रत्येक गोष्ट व्यवहारात ते सत्य म्हणून करतो. देवाला सत्य समजतो, आत्म्याला कधी सत्य समजण्याचा प्रयास करत नाही. मग मी बोललो त्यांना ऐकायला पाहिजे का, तर मी सत्यवादी. माझं बोललेलं कसं ऐकत नाही का? म्हणून मी सत्यवादी, मी जे करतो ते सत्य करतो, मी करतो ते लोकांच्या हिताकरता करतो. असं मग काही कोणीकडे वाद चालले, इकडे लौकिकामध्ये वाद जातो. नाही एवढी मरमर केली, माझ्याकरता केली का किंवा कोणाकरता केली, पण कशी म्हणून केली? सत्य म्हणून केली का मिथ्या म्हणून केली? बस झालं, गेला कामातून तो. त्याचे फल थोडे बहुत भेटतात, पुण्याची फलं भेटत नाही असातला प्रकार नाही. पण जे मोठं फल मिळायला पाहिजे होतं ते त्याला प्राप्त झालं नाही. आता काही लोक त्या कर्माला, 4 लोक मी समाज याला हुशार समजतात. म्हणजे कर्माला मोठेपणा द्यायला ते कशाला? पण कर्म हे बंधन आहे, ते लक्षात का येत नसतं. कर्म हे का बंधन आहे. कर्म हे बंधन आहे आणि तुला कर्मातून बाहेर निघायचंय, ते परमार्थ आहे. आता तू जर कर्मामध्येच अडकला, कर्तृत्वामध्ये जर अडकला, तू चाहे व्यवहारिक कर्तव्य असो का परमार्थी कर्तव्य असो, शेवटी कर्तव्य आहे. कर्तव्याचा अभाव झालेला नाही, तू कर्तव्यामध्ये अडकलेला आहे, तर तुला जन्माला कंपल्सरी यावं लागतं आणि बरोबर तुला वासना जन्माला घालते. बाय मला काही कर्तव्य नसून मी कर्तव्यात आलो कसा काय आलो? आता मुळात एक गोष्ट घेतली आपण, या शास्त्राच्या दृष्टीने विचार करतो. मला त्याही सांगितलं 3 प्रस्थांतर येतं. हा जो विचार करतो तुझा लौकिकाला धरून विचार चालत नाही, तर ते प्रस्थानत्रयाला धरून विचार करता येईल. हा विचार उपनिषदाला धरून आहे, हा विचार ब्रह्मसूत्राला धरून आहे आणि हा विचार गीतेला धरून आहे. पण या माणसाच्या विचाराला धरून नाही. प्रस्थानत्रय म्हणजे तुम्हाला योग्य दिशेने दाखवणारा ग्रंथ म्हणजे ब्रह्मसूत्र, उपनिषद, गीता. आणि त्याच्या वाक्याचा विचार असते, त्याच्या दृष्टीनं हा विचार करतो आपण. अध्यात्माचा विचार म्हणजे उपनिषदाच्या दृष्टीनं, ब्रह्मसूत्राच्या दृष्टीनं, वेदाच्या दृष्टीनं, त्या दृष्टीचे विचार होते. माणसाच्या दृष्टीने विचार नका. माणसा दृष्टी आली असते, त्याच्या काय दृष्टीचा विचार करायचा? कोण्या माणसाला दृष्टी आहे? काहीच नाही. भगवंताची दिव्य दृष्टीचे विचार होते आणि आपण माणसाच्या दृष्टीचे विचार घेणार घेतो का?
मुंग म्हणले का आंधळीया दृष्टी देतो. काय प्रदान केल्या चालली? दृष्टी प्रदान केल्या चालली. आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारितो. तुकाराम महाराज म्हणले अशा माणसाचं मी नाव घ्यायला कोणा तयार नाही. कामून आंधळे तर यांनी काय कोणाला दृष्टी दिलेली आहे का? यांना दृष्टी आलेली आहे? काही बी नाही. दृष्टी दिली बी नाही, दृष्टी आली बी नाही. संत दृष्टी देत असतात आणि मी संताचंच नाव घेत असतो. असे तर माझं नाव घेत बसत नाही. त्यांनी दृष्टी दिली, दिव्य दृष्टी. आणि दिव्य दृष्टीचे काय असतात? विचार असतात लक्षात. म्हणून कधीही अध्यात्माचा विचार परमात्म्याकडून चालतं. अध्यात्माचा विचार परमार्थाकडून चालतं आणि पुराणाचा विचार लौकिकाकडून चालतं, लोकाकडून चालतं. पुराणाचा विचार लोकाकडून आहे आणि अध्यात्माचा विचार परमात्म्याकडून आहे. आता नेहमी आपल्या इथं 12 महिने चालतं ते परमात्मा दृष्टीचं चालते. परमात्मा दृष्टीचा विचार चालते आपल्या इथं. आपल्या इथं माणसाच्या आणि कोण्या याचा विचारच येत नाहीच. माणूस कटलेला आहे आपल्या इथं. आपल्या परमार्थातून माणूस काय झालेला आहे? कटलेला आहे. मग साधू इकडं तुम्हाला त्याच्यामुळेच मी जातो. तुम्हाला यायचं ते इकडं साधू बनवून या तुम्ही. तिथं माणसाचा विचार जास्त नाही. का तर माणसाचा त्याचा काय विचार करायचा? कवाय पाहिलं दुःखीच आहे. माणूस एनी टाईम कवाय पाहिलं का आहे? दुःखीच आहे. त्याला दिलं तरी दुःखच आहे, नाही दिलं तरी दुःखच आहे. ते 12 महिने त्याचा काय विचार करायचा? इथं विचार करतोय आत्म्याचा, परमात्म्याचा, की जो नित्य सुखरूप आहे परमात्मा, त्याचा विचार आहे इथं. आणि त्या दृष्टीने विचार असतात लक्षात. कोणाचे वैयक्तिक विचारही निघत नाही. तरी एखाद्याला वैयक्तिक लावून घेते आपल्या अंगाला. त्याला लागू करणं लागू, पण काय कधी कधी काय घेत होतं? लावून घेतात ते आपल्या अंगाला. आणि महाराज माझ्याकडे पाहूनच म्हणू लागला, काय बाकीचे काय नव्हते कोणी? तू एकटाच आलता का पोथीला? काही लावून घेत होतं आपल्या अंगाला. लगेच जे लावून घेतलं, जे लावून घ्यायचं ते नाही घेतलं. 17 वाऱ्या महाराज तू देव आहे म्हणलं, ते काम लावून हे जातो. ते काम लावून हे जातो. 17 वाऱ्या सगळ्याकडे पाहून म्हणते, एक लावून घेत नाही लगे. आज जसं व्यवहाराचं काय निघू द्या, कसं लाव कान ठोकावतं